नमस्कार मंडळी. आपल्या घरातल्या आजी आजोबांची सकाळ कशी होते? अरे मला 1 कप चहा आणि 2 बिस्किटं दिली तरी बस, असं अनेकदा म्हणतात ना. पण तुम्हाला माहिती आहे का, वयाच्या 60 नंतर त्याची ही साधी सवय त्यांच्या आरोग्यासाठी किती मोठी चूक ठरू शकते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तींसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या काळजी घेणाऱ्या तुमच्यासारख्या सुजाण मुलामुलींसाठी एक संजीवनी ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. सर्व ज्येष्ठ मंडळींना माझा सस्नेह नमस्कार. वय वाढतं तशा शरीराच्या गरजा बदलतात. मित्रांनो, जशी कॅलेंडरची पानं उलटतात आणि आपले वय वाढते, अगदी तसेच आपले शरीरही आतून खामोशीने बदलत असते. अनेकदा आपण वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतरही तोच जुना दिनक्रम फॉलो करत राहतो. पण लक्षात ठेवा, या वयात तुमच्या आरोग्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली औषधांच्या डब्यात नसून तुमच्या दिवसाच्या पहिल्या ताटात, म्हणजेच तुमच्या सकाळच्या नाश्त्यात दडलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आपण आज विज्ञान आणि आयुर्वेदाच्या चष्म्यातून समजून घेणार आहोत की ज्येष्ठांसाठी सकाळचा नाश्ता हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून त्याचा डेली हेल्थ इन्शुरन्स का आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की नाश्ता राजासारखा असावा, पण वैद्यकीय विज्ञान 60 वर्षावरील लोकांसाठी हा पर्याय नसून सक्ती मानतं. चला तर मग यामागची 5 भक्कम वैज्ञानिक कारणे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नाश्ता न करण्याची 5 मोठी वैज्ञानिक कारणे. तर 1 नंबर, ब्लड शुगरचा रोलर कोस्टर. रात्रीच्या 8 ते 10 तासांच्या झोपेनंतर आपले शरीर एका दीर्घ उपवासातून किंवा फास्टिंग जाते. वयानुसार शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स वाढू लागतो. जर सकाळी उठून बराच वेळ खाल्ले नाही तर ऊर्जेच्या संकटापासून वाचण्यासाठी शरीर कोलेस्टेरॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन सोडते. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते, स्पाइक होते. सकाळचा एक पौष्टिक नाश्ता हा समतोल राखून ठेवतो. सार्कोप्रोनियन्स म्हणजे लढा. यासाठी तुम्ही कधी लक्ष न दिले आहे का? म्हातारपणी अनेकदा हातपाय बारीक होऊ लागतात, अशक्तपणा वाढतो आणि चालताना तोल जाऊ शकतो. तर याला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया म्हणजेच स्नायूंची झीज म्हणतात. ज्येष्ठांचे शरीर प्रोटीन्सना इतरांपेक्षा वेगाने प्रोसेस करू शकत नाही का? सकाळी योग्य प्रोटीन न मिळाल्यास शरीर स्वतःच्या स्नायूंना खाऊन ऊर्जा मिळवू लागतं. नाश्ता स्नायूंना अॅमिनो ॲसिडचे सुरक्षा कवच देतो. मेंदूची तरतरी आणि इन्व्हेर्स आपल्याला मेंदूला सुरळीत चालवण्यासाठी ग्लुकोजचा सतत पुरवठा आवश्यक असतो. संशोधन असं सांगतं की ज्येष्ठ नाश्ता टाळतात त्यांच्या ॲसिटिल्कोलिन्स नावाच्या न्यूरोट्रान्समीटरची पातळी कमी होते. तर परिणामी चिडचिड होणे, विस्मरण होणे आणि ची लक्षणे आणि चक्कर येऊन पडण्याचा धोका निर्माण होतो. हाडांचे सिमेंट. वयाच्या या टप्प्यावर ऑस्टिओपोरोसिस ह्यासारखे म्हणजेच हाडे ठिसूळ आणि पोकळ होणे हा एक मोठा धोका आहे. विज्ञान सांगते की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शोषून घेण्याची शरीरातील क्षमता सकाळच्या वेळी सर्वाधिक असते. म्हणूनच सकाळच्या कोवळ्या उन्हात घेतलेला कॅल्शियमयुक्त नाश्ता तुमच्या हाडांना मजबुती देते. मंदावलेली पचनक्रिया. 60 नंतर पोटात डायजेस्टिव्ह एन्झाईम आणि ॲसिड कमी तयार होतात. सकाळचा पहिला घास पोटात गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स ॲक्टिव्हेट करतो, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय व्हिटॅमिन B12, लोह आणि फोलेटसारखे सूक्ष्म पोषक घटक सकाळच्या नाश्त्यात अन्नातून सहज शोषले जातात. ज्येष्ठांच्या नाश्त्याची प्लेट. 4 मजबूत स्तंभ. लक्षात ठेवा, या वयात डाएट हा कोणताही ट्रेंड नसून एक उपचार आहे. तुमची प्लेट या 4 स्तंभांवर उभी असली पाहिजे. स्तंभ. कार्य, फंक्शन. काय खावे? फूड ऑप्शन. प्रोटीन्स,
स्नायूंचे चिखलत साठीनंतर शरीराला ॲनाबॉलिक्स रेसिस्टन्स येतो. ताकद टिकवण्यासाठी तरुणांमध्ये जास्त प्रोटीन हवे. प्रत्येक जेवणात किमान 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन असावे. अंड्याचा पांढरा भाग, ताजे पनीर, सत्तूचे सरबत, मूग डाळ, सोया किंवा टोफू. फायबर पचनाचे इंजिन, बद्धकोष्ठता दूर करते, खराब कोलेस्टेरॉल शोषून घेते आणि साखर नियंत्रित ठेवते. कोंड्यासह गव्हाचे पीठ, ओट्स, चिया सीड्स, जवस आणि सालीसकट फळे. अशा प्रकारे कॅल्शियम व व्हिटॅमिन डीची हाडांची ताकद. कॅल्शियम हाडांना घनता देते, तर व्हिटॅमिन डी ते शरीरात शोषण्यास मदत करते. नाचणी हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नाचणीची पेस्ट किंवा दलिया, फोर्टिफाईड दूध आणि बदाम. व्हिटॅमिन B12, मज्जासंस्थेची बीज, हातापायाला मुंग्या येणे किंवा विस्मरण होणे ही B12च्या कमतरतेची लक्षणे आहेत. त्यामुळे डिमेन्शियाचा धोका टळतो. आंबवलेले पदार्थ, इडली, डोसा किंवा फॅटचे दूध, ताक, पनीर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले सप्लिमेंट्स. अँटीऑक्सिडंट्सची जोड. या 4 स्तंभांसोबतच नाश्त्यामध्ये रंगीत फळे, उदाहरणार्थ डाळिंब, पपई किंवा भिजवलेले नट्स वापरा. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जुनी सूज, इन्फ्लॅमेशन कमी करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज. या 4ही गोष्टी एकत्र करून आपण घरातल्या ज्येष्ठांसाठी काय बनवू शकतो? पालक मूग डाळीचे धिरडे. मूग डाळ हे प्रोटीन्सने पॉवर खूप हाऊस आहे. यात थोडे किसलेले गाजर किंवा बारीक चिरलेला पालक घालून मऊ धिरडे बनवा. हे पचायला अतिशय हलके असते. भाज्या घातलेल्या नमकीन दलिया हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा राजा आहे. हिरवा मटार, गाजर आणि मुगाच्या डाळीसोबत हे खिचडीसारखे मऊ शिजवा. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. ओट्स किंवा रव्याचा उपमा. ओट्समध्ये असलेले बीट्स, ग्लुकॉन, फायबर हृदयाचे आणि आरोग्य, कोलेस्टेरॉलसाठी वरदान आहे. यात थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला. उकळलेली मोड आलेली कडधान्ये आणि अंडे. जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी मऊ उकळलेले अंडे किंवा व्हेज ऑमलेट बेस्ट आहे. शाकाहारी लोकांनी मोड आलेल्या कडधान्यांना हलके वाफवून स्टीम करून घ्यावे, जेणेकरून चावायला सोपे जाईल. वैद्यकीय स्थितीनुसार घ्यावयाची काळजी. मेडिकल प्रिकॉशन्स. प्रत्येक ज्येष्ठांचे शरीर आणि त्यांची वैद्यकीय स्थिती वेगळी असते, त्यामुळे या गोष्टी विशेष काळजी घ्या. मधुमेह असल्यास नाश्त्यातून पांढरा ब्रेड, मैदा, कॉर्नफ्लेक्स आणि साखरेचा कायमचा निरोप द्या. नाचणीचा डोसा किंवा बेसनचे धिरडे उत्तम पर्याय आहे. उच्च रक्तदाब असल्यास नाश्त्यात मिठाचे प्रमाण अत्यंत कमी ठेवा. चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस, आले, कोथिंबीर किंवा काळी मिरी वापरा. पोटॅशियमसाठी दिवसातून 1 पिकलेले केळे नक्की घ्या. कमकुवत दात असल्यास त्यांना कोरडे पदार्थ देण्याऐवजी फळांची स्मूदी, दाट व्हेजिटेबल सूप, कुस्करलेली पपई किंवा दुधात भिजवलेला मऊ दलिया द्या. हायड्रेशनचा गोल्डन नियम. केवळ अन्नच नाही तर पाणीही देखील आहे. एक औषध आहे. वयानुसार तहान लागण्याची जाणीव कमी मंदावते. दिवसाची सुरुवात 1 ग्लास कोमट पाण्याने करा. संपूर्ण दिवसात किमान 8 ते 10 ग्लास द्रव पदार्थ जसे की पाणी, पातळ ताक किंवा शहाळ्याचे पाणी पोटात गेलेच पाहिजे, जेणेकरून कार्य उत्तम राहील. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, मेंटल हेल्थ. मित्रांनो, ज्येष्ठांसाठी सकाळचा नाश्ता हे फक्त शारीरिक पोषण नाही, तर हे एक भावनिक कनेक्शन देखील आहे. जेव्हा कुटुंबातले सदस्य त्यांच्यासोबत बसून 2 गप्पा मारत नाश्ता करतात, जेव्हा त्यांचे मानसिक आरोग्य आणि भूक दोन्हीही दुप्पट वाढतात. एकटेपणा हा म्हातारपणातील सर्वात मोठा आजार आहे. त्याला आपल्या प्रेमाने दूर करा. जर तुम्हाला आजची ही वैद्यकीय आणि व्यावहारिक माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या कुटुंबातील ग्रुपमधील
प्रत्येक सदस्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, कारण निरोगी राहणे हीच खरी संपत्ती आहे. आरोग्याशी संबंधित असलेली ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.